हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि श्री स्वामी समर्थ. थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठे जातो आहे. तर 22 वर्ष स्वामींनी ज्या ठिकाणी वास केला अशा त्या पवित्र भूमीवर म्हणजेच आपण जातो आहे अक्कलकोटला. स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे चौथे अवतार मानले जातात आणि स्वामी इसवी सन 1857 साली अक्कलकोटला आले होते. सर्वप्रथम आपण जातोय वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराकडे. आणि जर तुम्हाला इकडे राहायचे असेल तर इकडे वेगवेगळे भक्त निवाससुद्धा आहेत. तुमच्या बजेटनुसार व अवेलेबिलिटीनुसार तुम्ही इकडे राहू शकता. तर इकडे मंदिराच्या एकदम जवळच यात्री निवास आणि यात्री भवन या दोन इमारती आहेत. आणि हे आहे यात्री निवास, जी एक जुनी इमारत असल्यामुळे इकडे सार्वजनिक टॉयलेट आणि बाथरूम आहेत. आणि यात्री भवनमध्ये तुम्हाला सेपरेट टॉयलेट बाथरूम मिळतील. जर तुम्हाला कुठेच रूमची अवेलेबिलिटी नसेल तर 50 रुपये देऊन तुम्ही या जनरल हॉलमध्ये सुद्धा राहू शकता. आता दर्शनाच्या रांगेत थांबून आपण स्वामींच्या दर्शनासाठी जातो आहे. आणि हे आहे वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर. जशी जशी लोकांची स्वामींवरची श्रद्धा आणि भक्ती वाढत गेली तशी तशी अक्कलकोटमध्ये गर्दीसुद्धा वाढत गेली. तेव्हा 1925 साली हे वटवृक्ष मंदिर बांधण्यात आलं. स्वामींचे वास्तव्य हे अक्कलकोटमध्ये तब्बल 22 वर्षापर्यंत होते. 22 वर्ष म्हणजेच 1857 ते समाधी काळापर्यंत. आणि स्वामींचे वास्तव्य हे कायम या वटवृक्षाखाली असायचे. आणि याच वटवृक्षाखाली स्वामींनी त्यांचा ऐतिहासिक अवतार समाप्त केला. आजही या वटवृक्षाखाली प्रचंड प्रसन्नता आणि सकारात्मकता जाणवते. शक्यतो दुपारच्या वेळी स्वामी या वटवृक्षाखाली त्यांचा वेळ घालवत असत आणि हे त्यांच्या दुपारच्या वेळी बसण्याचं ठिकाण होतं. दर्शन घेऊन मंदिराबाहेर आल्यानंतर प्रसन्न असं वातावरण आणि स्वामींची भव्य अशी मूर्ती तिकडे होती. सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळेल. यानंतर आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी गेलो. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही इकडे सेवासुद्धा देऊ शकता. तिथेच त्यांनी अयोध्या राम मंदिराची सुंदर अशी प्रतिकृती बनवली होती. तर वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आणि प्रसाद ग्रहण केल्यानंतर आम्ही जातोय आता स्वामी समर्थ समाधी मंदिराकडे. तर हे आहे स्वामी समर्थ समाधी मंदिर. इसवी सन 1857 ते इसवी सन 1878 सालपर्यंत स्वामींनी चोळप्पाच्या घरी वेगवेगळ्या लीला रचत वास्तव्य केले. आणि चैत्र वद्य त्रयोदशी 1878 साली स्वामींनी इथे समाधी घेतली. म्हणजे हे मंदिर वटवृक्ष मंदिराच्याही आधीपासून इकडे आहे. परंतु कालांतराने लोकांची गर्दी पाहता 1925 साली वटवृक्ष मंदिर बांधण्यात आलं. याच मंदिराच्या तळगृहात स्वामींचा देह आहे. स्वामी समर्थ समाधी मंदिरा शेजारीच आहे चोळप्पा महाराजांचा वाडा आणि घर, जिथे स्वामींनी तब्बल 22 वर्ष म्हणजेच 1857 ते 1878 पर्यंत वास्तव्य केलं होतं. आणि ही आहे स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर. इथे आजही भक्तजन हे पाणी तीर्थस्वरूपात ग्रहण करतात. तर हेच ते चोळप्पा महाराजांचं घर, ज्यांना स्वामींनी आशीर्वाद दिला होता की तुझे आणि माझे सप्तजन्मांचे ऋणानुबंध आहेत, म्हणून 7 पिढ्या इथे असतील. आणि आजही इथे चोळप्पांचीच वंशपरंपरा चालू आहे. त्यांचेच वंशज या देवस्थानाची सेवा करतात. आणि इकडे आहेत स्वामींच्या वस्तू. इथे आपल्याला स्वामींची रुद्राक्ष माळ, त्यांचा अंगरखा आणि पादुका यांचं दर्शन घेता येतं. सूर्यास्ताची वेळ झाली आणि आता आम्ही निघालोय गाणगापूरला श्री दत्त महाराज यांच्या दर्शनासाठी. अक्कलकोट ते गाणगापूर हे अंतर साधारण
70 किलोमीटर एवढे आहे आणि हे आहे मुख्य दत्तगुरूंचे मंदिर। इकडे दत्त महाराजांचे दर्शन घेऊन मंदिरापासून साधारणतः 3.5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या 2 नद्यांचा संगम असलेल्या पवित्र स्थानी आम्ही आलो आहे। आणि हे ठिकाण म्हणजे भीमा आणि अमरजा या 2 पवित्र नद्यांचा संगम असलेलं पवित्र स्थान। या संगमस्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी त्यांच्या वास्तव्यकाळी नित्य स्नान करत असत। असं म्हणतात की इथे स्नान केले असता प्रयाग स्नानाचे पुण्य लाभते। इकडे भीमा नदी ही उत्तरवाहिनी होत असल्याने ती गंगेपेक्षाही अधिक पवित्र मानली जाते। संगमापासून वरती आल्यानंतर औदुंबराचे वृक्ष आहे आणि या वृक्षात दत्तप्रभूंचा वास आहे। वर्षानुवर्षापासून लाखो भाविक या वृक्षाला प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त होतात असेही म्हणतात। या औदुंबर वृक्षाखाली बरेच भाविक गुरुचरित्र या जागरूक ग्रंथाचे पारायण करत असतात। अशा प्रकारे स्वामी समर्थ आणि दत्तप्रभूंचे दर्शन घेऊन आपण हा व्लॉग एंड करूया। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।